आम्ही आईस्क्रीम्स घेतले आता जस्ट. तर असं छोटंसं छान असं रेस्टॉरंट आहे. जस्ट भेंडी ॲड केली मी आता मी चांगला मसाला मिक्स करून घेईल, म्हणजे पूर्ण मसाला भेंडीला लागला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज आहे फ्रायडे आणि मी जस्ट ऑफिसवरनं घरी परत आलो आहे. आणि आमचा एकदम कॅज्युअली प्लॅन झाला की अरे आईस्क्रीम खायचं आहे. आणि मी म्हटलं की तुम्हाला तसंही मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की पिट्सवर्थ फार्म डेअरीचं दूध घेतलं होतं आपण. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी त्याचं पण तुम्हाला पूर्ण एका व्लॉगमध्ये दाखवेल. तर आज आईस्क्रीम खायचा मूड झाला आहे, तर म्हटलं चला आपण पिट्सवर्थ फार्म डेअरीला जाऊ. मी तुम्हाला दाखवतो की इथं आईस्क्रीम कसं मिळते, इथली डेअरी कशी आहे इथली. आणि आज 2 जण अजून व्लॉगमध्ये जॉईन करणार आहे मला. तर माझी क्लासमेट म्हणजे जी माझ्यासोबत मास्टर्समध्ये पण होती आणि ती आता माझी कलिग आहे. तर आम्ही दोघं एकाच कंपनीमध्ये काम करतोय इन सायबर सिक्युरिटी. तर आता ती माझ्या इथं जवळपास सोसायटीमध्ये राहते. मी तिला पहिले पिक करणार आहे आणि त्याच्यानंतर मग श्रीधर म्हणून आमचा एक कॉमन फ्रेंड आहे, तो थोडा दूर राहतो इथनं. तर आम्ही त्याला पिक करणार आहे. त्याच्यानंतर आम्ही मग जाणार आहे पिट्सवर्थ फार्म डेअरीला आईस्क्रीम खायसाठी. तर चला मी तुम्हाला दाखवतो पिट्सवर्थ फार्म डेअरी कशी आहे आणि त्या दोघांना सुद्धा भेटवतो. तर मी आता सोसायटीमधनं निघतो आहे, पण पहिले आपल्याला प्रियंकाला पिक करायचं आहे. तर प्रियंका माझ्या सोसायटीमध्ये राहते जसं की मी सांगितलं होतं, आणि तिचं अपार्टमेंट या कॉर्नरला आहे इकडे. तर बस आता मी तिला पिक करायला चाललो आहे पहिले. तर ती खाली आलेली असणार आहे आता इथं. तर आता मी तिच्या अपार्टमेंटकडे आलो आहे. ते तिचं अपार्टमेंट आहे वरचं. तर बस तिला आता पिक करू आणि त्याच्यानंतर आपण जाऊ श्रीधरला पिक करण्यासाठी. तर मी जस्ट प्रियंकाला पिक केलं आहे आता आणि पोहोचलो आहे रस्टिक विलेज. मी जास्त काही रेकॉर्ड नाही केलं, ड्राईव्ह करत होतो म्हणून. आणि पाऊस सुरू झाला आहे थोडासा. आता आम्ही पिक करतोय श्रीधरला आणि ही त्याची सोसायटी आहे आणि श्रीधर मागे आहे. तर आता मी जस्ट दाखवतो, श्रीधर येतोय तिकडला. आणि हा आहे श्रीधर पोहोचलाय. आणि प्रियंकाला आधी दाखवलं नाही मी, ही आहे प्रियंका. सो आम्ही निघतोय. तर आम्ही जस्ट पोहोचलो आता एंट्रन्सकडे चाललो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं पिट्सवर्थ फार्म डेअरी हे त्याचा एंट्रन्स आहे. आता इथून आत जायचं आणि मोस्टली सगळे लोक आले आहेत. हे इथं आहेत प्रियंका आणि श्रीधर इथं आहे. आणि आता असं हे एंट्रन्स आहे त्याचा पूर्ण. तर आपण बघूया आता. आणि इथं ऑलरेडी लाईन सुरू झालेली आहे. हे असं आहे पिट्सवर्थ फार्म डेअरी. त्यांनी सगळे त्यांचे डेअरी प्रोडक्ट्स अलॉंग विथ इथं बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टी पण मिळतात, ॲपल पाय वगैरे, ते सगळं ठेवलं आहे. आणि तिकडे समोर तुम्ही बघू शकता दूध वगैरे आहे, जे मी दाखवलं त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण लाईन आहे. इकडे सगळे आईस्क्रीम घेत आहेत लोक. डार्क चॉकलेट विथ सी सॉल्ट कुकीज. वाव. चीज क्रम केक. किती कॅलरीज असतील, खूपच जास्त. हे सगळं स्वीट प्रॉडक्ट्स आहे यांचे. ॲपल क्रम केक पण दिसतोय. आणि ते काय रास्पबेरी अँड ॲप्रिकॉट शॉर्टब्रेड. नानखटाई. हो नाईस. आणि त्याच्यानंतर त्यांचे केक्स पण आहे. बनाना ब्रेड आहे. लेमन कॉफी ब्लूबेरी. लेमन कॉफी आणि ब्लूबेरी वगैरे आहे. आणि तिकडे त्यांचं दूध वगैरे आहे. तर तुम्हाला दूध वगैरे घ्यायचं असेल तर तिथं तुम्ही घेऊ शकता. त्या साईडला पूर्ण टेक होम जे आईस्क्रीमचे फॅमिली पॅक्स वगैरे आहेत ते सगळं ते त्या साईडला आहे, ते पण दाखवतो. आणि आता ही पूर्ण अशी लाईन आहे. त्यांचा तो बोर्ड आहे त्याच्यावर आजचे फ्लेवर्स लिहिलेले आहेत. तो बेसिकली त्यांचे रोज नवीन फ्लेवर देतात आणि तसं तुम्ही चूज करून कुठला फ्लेवर घ्यायचा तुम्हाला आईस्क्रीमचं ते बघू शकता. आणि क्रोसॉन्ट आहे इथं. त्याच्यानंतर चॉकलेट चीज क्रोसॉन्ट आहे. ब्लूबेरी स्कोन आहे इथं. त्याच्यानंतर असॉर्टेड डॅनिश वगैरे आहे. लेमन पॉपी सीड्स आहे. फिग स्कोन आहे. आल्मंड स्कोन आहे. यातल्या 2-3 गोष्टी मी ट्राय केल्या आहे, बट त्यांचं आईस्क्रीमच सगळ्यात बेस्ट आहे. तर हा त्यांचा पूर्ण आजचा चार्ट आहे, जे त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे सगळे की आजचे फ्लेवर्स कोणते आहे. तर मी मोस्टली डर्ट फ्लेवर घेतो. आणि जर तुम्हाला डेअरी फ्री वगैरे पण पाहिजे तर डेअरी फ्रीचं पण ऑप्शन आहे इथं. त्याच्यानंतर जर तुम्ही सिंगल स्कूप घेताय तर $5 $5 आहे एक्झॅक्टली. थोडं रिफ्लेक्शन येते त्याच्यावर, त्यामुळे दिसत नाही आहे. त्यानंतर डबल स्कूप घेताय तर $6.25 आणि ट्रिपल घेताय तर $7.25 आहे. आणि हे त्यांचं असं पूर्ण सेक्शन आहे, इकडे ते बनवतात आणि ते आणून ठेवत आहेत सगळं आईस्क्रीम वगैरे. आणि हे पूर्ण त्यांचं पेस्ट्रीचं सेक्शन आहे.
बघू शकता इथं चॉकलेट रास्पबेरी गनाश, तिरामिसू केक्स आहे, त्याच्यानंतर बनाना पुडिंग, स्वीट्स. त्यांचे अजून संडेज आणि तुम्हाला एक्स्ट्रा टॉपिंग्स जर काही घ्यायचे आहे तर त्यांचं पण ऑप्शन दिलं आहे. हे माझं आईस्क्रीम आलं आहे आता, वॉफल कोन आणि मी डर्ट घेतला आहे. आणि तिथं त्यांचे संडेज वगैरे आहे जे स्पेशल्स असतात, टॉपिंग्स आहेत. तुम्ही कुठलं पण टॉपिंग्स ॲड करून घेऊ शकता $1 आणि काही 0.75 सेंट्सचे पण आहे. तर असं आहे. आणि आता मी चेकआउट करणार आहे. तर आता श्रीधरचं आलं आहे आईस्क्रीम आणि आता प्रियंका आणि श्रीधर चेकआउट करत आहे. तर आम्ही आईस्क्रीम्स घेतले आता जस्ट. प्रियंकाने काय घेतलं आहे? ब्लॅक रास्पबेरी आणि श्रीधरने व्हॅनिला बीन आणि मी घेतलं आहे डर्ट. आता श्रीधर डिसाईड करतो आहे आणि तो आईस्क्रीम घेणार आहे. आता कुठला आईस्क्रीम घेतो तू? कॉफी टॉफी. आता प्रियंकाचा जो फ्रेंड आहे त्याला चॉकलेट मिल्क पाहिजे तर तिथे चेकआउट करते आहे. आता जस्ट पे करते आणि आम्ही निघतो आहे. तर बस आम्ही आईस्क्रीम संपवलं आता आणि आता आम्ही निघालो आहे पिट्सफर्ड फार्म डेअरीपासनं. ऑलिव्स नावाचं एक रेस्टॉरंट आहे जवळच, ग्रीक रेस्टॉरंट आहे राईट ते. तर तिथं आम्ही ग्रीक फ्राईज आणि इरोज खाणार आहे. तर मी तुम्हाला ते पण दाखवतो कसे आम्ही ऑलमोस्ट पार्सलच करणार आहे ते सगळं. तर टेक अवे करून मी तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर की काय घेतलंय आम्ही एक्झॅक्टली आणि कसं आहे. तर आता आम्ही पोचलोय ऑलिव्सला. तर आम्ही चाललोय आता जस्ट तिथंच जाऊन आम्ही ऑर्डर करणार आहे आणि पिकअप करणार आहे सगळं जेवण. तर असा एंट्रन्स आहे ऑलिव्सचा आणि इथं फक्त कॅश ऑनली आहे. तर कॅश ऑनली असल्यामुळे बरेचसे लोक जर कॅश घेऊन येत नाही तर त्यांनी इथं ATMs लावून ठेवले आहे. तर असं छोटंसं छान असं रेस्टॉरंट आहे. तर काय फायनलाइज झालं आपलं? चिकन हिरो. श्रीधर घेतोय चिकन हिरो, प्रियंका घेते फलाफल हिरो आणि मी पण फलाफल हिरो घेतोय. आणि त्याच्यासोबत आम्ही घेतोय ग्रीक फ्राईज. तर हे कॅश ओनली रेस्टॉरंट असल्यामुळे आता प्रियंकाने कॅश काढले तिकडनं ATM मधून. मी माझं वॉलेट आणायला विसरलो आहे. हा एकदम अचानक प्लॅन ठरल्यामुळे आणि आता ती कॅशमध्ये पे करते. तर आता मी जस्ट घरी आलो आहे आणि हे आहे माझं फलाफल हिरो आणि ग्रीक फ्राईज. त्याच्यामध्ये ते चीज जे सारखं दिसते आहे ते ग्रीक फ्राईजमध्ये येतात, फेटा चीज म्हणतात त्याला. आणि याच्यामध्ये रोल आला आहे पूर्ण. तर मी हा तुम्हाला ओपन करून दाखवतो की फलाफल हिरो काय असतो. बेसिकली पोळीमध्ये ही या लोकांची पोळी आहे. त्याच्यामध्ये तीन ॲक्च्युली फलाफल आहे आणि थोडंसं फेटा चीज आणि कांदा टमाटा असं ॲड केलेलं असते. तर बेसिकली रोलसारखं असते. तर तेच खाणार आहे मी आता. तर काल मस्त ऑलिव्हचा डिनर झाल्यानंतर आज दुसरा दिवस आहे. मी व्हिडिओ एडिटिंग करायला बसलो होतो आणि आता जस्ट मी ब्रेक घेतो आहे. म्हटलं इंडियन ग्रोसरी स्टोअर जाऊन येऊ. आणि आज मी तुम्हाला पूर्ण इंडियन ग्रोसरी स्टोअर कसं आहे, कशा किमती आहे ते सगळं दाखवणार आहे. आणि त्यानंतर मी जेवणसुद्धा बनवेल आज घरीच, तर त्याचा पण व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकणार आहे. तर बघूया आपण आता. तर आता आपण पोहोचलो आहे. इथं राईट साईडला तुम्ही बोर्ड बघू शकता, नमस्ते कॅश अँड कॅरीचा. तर मी तिकडेच चाललो आहे आता. तर हे असं स्टोअर आहे, ते खूप मोठं आहे आतमधून. मी सगळं दाखवेल तुम्हाला. तर आपण गाडी पहिले पार्क करून घेऊ. तर आता गाडी पार्क केली आहे मी आणि चाललो आहे आता त्या स्टोअरमध्ये. इथं इंडियन ब्युटी पार्लर पण आहे. इथं एक ब्रेड डो नावाचं दुसरी बेकरी आहे, पण ती इंडियन नाही आहे. आणि आपण चाललो आहे इंडियन ग्रोसरीमध्ये. नमस्ते इंडियन ग्रोसरी म्हणून नाव देतो. त्यांचं रेस्टॉरंटसुद्धा आहे आतमध्ये. बस आता आपण एक कार्ड घेऊ आणि आत जाऊ. कार्ड घेतली आपण आणि असं एंट्रन्स देतो. तर असं हे स्टोअर आहे, खूप मोठं आहे इथं. आणि मी आता तुम्हाला दाखवतो एक एक वस्तू. तर इथे मी भाजीपाल्यांच्या सेक्शनमध्ये आलो आहे. तर इथं बऱ्यापैकी इंडियन भाज्या मिळतात. असे आता हे छोटे वांगे वगैरे मिळत आहेत. इथं मोठे वांगे पण मिळतात. हे गावाकडे जसे वांगे मिळतात ते पण आहेत इथं. आणि मला भेंडी घ्यायची आहे आणि अजून थोडाफार भाजीपाला घ्यायचा आहे मला, जोही छान दिसेल मला असा. आणि असं पूर्ण आयल आहे इथं भाज्यांचं.
शेंगा पण आहेत. तर मी आता भेंडी घेतोय आणि आईने मला सांगितलं होतं जेव्हा मी US ला आलो होतो की चांगली भेंडी कशी आहे हे बघायचं असेल तर त्याचं टोक जे आहे ते तोडून बघायचं. ते जर तुटलं एकदम याच्यामध्ये व्यवस्थित तर ती भेंडी चांगली आहे आणि ती घ्यायची. आणि जर ती चांगली नसेल तर ते कच्चं असेल आणि ते व्यवस्थित तुटणार नाही. तर मी त्याचप्रमाणे आतापर्यंत घेत आलो आहे सगळ्या भाज्या. तर बस आता हे उचलतो आहे मी आणि याची किंमत आहे भेंडीची. आता नेक्स्ट मला घ्यायची आहे पत्तागोबी. तर तुम्ही बघू शकता इथं किती मोठी पत्तागोबी येते. माझा पूर्ण हात बसेल एवढी मोठी पत्तागोबी येते. आणि ही पत्तागोबी परत पर LBच्या अकॉर्डिंग मिळते. पण मी एकटाच आहे तर मला छोटंच घ्यायचं आहे. तर मी आता चांगल्यात चांगली बघून त्यातली उचलतो एखादी. यावेळेसचा माल काही चांगला दिसत नाही आहे यांचा. तर मी शोधतो आणि पत्तागोबी मला काही चांगली दिसत नाही एवढी, त्यामुळे मी काही घेत नाही आता. तर इथं कैऱ्या पण मिळतात आणि मी विचार करतोय 1 किंवा 2 कैऱ्या उचलून घ्यायच्या. एकदम हिरव्यागार आहे. तर मी आता 2 कैऱ्या पॅक करतोय. टमाटे मी कालच वेगमन्समधून घेतले आहेत तर आता मला टमाटे नाही लागणार आहे. तर इथं मुळा वगैरे सगळं मिळतो आणि गार्लिक वगैरे इथं असं मिळतं. आता मी इकडे दाखवतो कुठल्या भाज्या घ्यायच्या आम्हाला त्या. तर इथं टेक्निकली आपल्याला इंडियाचे जे गाजर आहे लाल गाजर ते मिळतात. नाहीतर वेगमन्सला काल तुम्हाला दाखवलं मी इथं शेंद्री रंगाचे गाजर होते. ते कोथिंबीर वगैरे आहे. पण यावेळेसचा भाजीपाला मला काही असं फ्रेश दिसत नाही आहे, त्यामुळे मी तेवढंच घेतो. आणि कढीपत्ता मला घ्यायचा होता तर मी एक कढीपत्त्याचं पॅकेट घेऊन घेतो यांच्याकडून. तर कढीपत्ता असा मिळतो. खूप मोठं इंडियन स्टोर आहे. हे सगळं पिठांचं सेक्शन आहे. जसं आता इथं सुजी वगैरे आहे, काळा चना फ्लॉवर, त्याच्यानंतर बार्ली वगैरे आहे. हे परत सुजी आहे, ढोकळ्याचं आहे, ओट्सचं आहे, इडली रवा वगैरे आहे, भाकरीचं आहे इथं फ्लॉवर. तर एकंदरीत सगळ्याच गोष्टींचे पिठं मिळतात इथं. बेसन वगैरे पण सगळं या सेक्शनमध्ये आहे. आणि या बाजूला सगळं डाळी दुळी आहे. तर मसूर डाळ, तूर डाळ, त्याच्यानंतर अलग अलग ब्रँडचे आहे. तर लक्ष्मी नावाचा ब्रँड, जनरली आरा नावाचा ब्रँड, साऊथचे पण बरेचसे ब्रँड्स आहे इथं जे मिळतात. तर हा पूर्ण डाळी दुळीचा सेक्शन आहे. त्याच्यानंतर काबुली चना आहे, काळा चना आहे, गोल मूग आहे. तर मला जर मटकी करायची असली तर मी घरीच मोड देतो त्याला. मी दाखवेल तुम्हाला. आता मी ठेवली ॲक्च्युली मोड कशी देता इथं मटकी. आणि याचं पूर्ण आयल आहे. पुढचं आयल पूर्ण हल्दीराम त्याचं बाकी जे पण असे नमकीन्स मिळतात इंडियामध्ये ते पण सगळं आहे इथं. हे पूर्ण बिस्किटांचं सेक्शन आहे. तर सगळे इंडियन बिस्किट्स मिळतात इथं. हे पूर्ण आयल त्याच्यासाठीच आहे. तर बऱ्याच वेळा आम्हाला जेव्हा इंडियन बिस्किट्स वगैरे काही घ्यायचे असतात ते मी इथून घेतो. इथं गुड डे वगैरे जे पण इंडियन ब्रँड्स आहे ते सगळे मिळतील इथं. क्रॅकजॅक आहे, मारीगोल्ड आहे, जिम जॅम आहे ब्रिटॅनियाचं. त्याच्यानंतर तुम्हाला पार्लेजी वगैरे तर खूपच कॉमन आहे, त्याचं मिळतातच तिथं. असं ते पूर्ण आलं आहे. आणि या साईडला पूर्ण चहापत्ती आणि कॉफी पावडर, त्याच्यानंतर रू अफजा वगैरे जे पण जनरली लोक कन्झ्युम करतात इकडे. तर रेड लेबलची चहापत्ती वगैरे सगळं मिळून जाईल इथं. आणि रेड लेबलच्या चहापत्तीचे हे दर आहेत 900 ग्राम ऑलमोस्ट 1 किलोचे $17 आणि ऑलमोस्ट 2 किलोचं जे आहे ते $29. हे पूर्ण आयल त्याचंच आहे. हे पूर्ण सेक्शन यांचं नमकीनचं आहे. शेवचिवडा वगैरे, चिप्स, शेवचिवडा, बटाट्याचे चिप्स, केळीचे चिप्स. तर बऱ्यापैकी खाली दिसतं आहे कारण यांचा माल आला नसणार. दर महिन्यामध्ये एकदा हे रिफिल करतात सगळं. तर इथं अलग अलग ब्रँड्सचे सगळं मिळून जाईल तुम्हाला. मिर्च मसाला वगैरे. हल्दीराम पण खूपच कॉमन आहे, ते तर मिळते. साऊथचे पण खूप सारे ब्रँड्स आहे. खारी, टोस्ट वगैरे सगळंच मिळून जातं इथं. दीप नावाचा पण एक खूप छान ब्रँड आहे इथं.
हे सगळे आहे. त्याच्यानंतर हल्दीरामचे फराळी चिवडा वगैरे तुम्ही बघू शकता. इथं सब्जी पकोडा आहे, बॉम्बे मिक्स, भेळपुरी वगैरे मिक्स, ते सगळं आहे. आणि आता पुढचं या कॉर्नरचं सेक्शन आहे राईस आणि पिठाचं. तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे राईसचे कट्टे ठेवलेले आहेत. तर आता हा ऑर्गॅनिक सोना मसुरी आहे, गोदावरी कंपनीचा आहे. तसंच इंडिया गेटचा बासमती राईस वगैरे, सोना मसुरी राईस वगैरे सगळे ठेवलेले आहेत त्यांनी इथं. तर हे सगळे असं पूर्ण सेक्शन आहे त्याचं, त्या राईसचं पूर्ण. तर हे पूर्ण आता मसाल्यांचं सेक्शन आहे. इथं सगळे एव्हरेस्टपासून MDH 5 जे पण सगळे मसाले आहेत ते सगळ्या मसाल्याचं सेक्शन आहे. इथे ॲक्च्युली बेडेकरचे पण मसाले यायला लागल्यात. तर पुण्याचा ब्रँड आहे बेडेकर, खूपच मोठा. आणि त्यासोबत कोरिएंडर पावडर, क्युमिन पावडर, तिखट, त्याच्यानंतर तुमची हळद वगैरे हे सगळं इथं या सेक्शनला भेटते. आणि हे सगळे मसाल्यांचं सेक्शन आहे. बाकी कसुरी मेथी वगैरे आम्ही मी इथं आल्यानंतर शिकलो आहे सगळं कसं वापरायचं. बट हां, हे सगळे असे मसाले इथं मिळतात. तर एकंदरीत सगळं मिळतं आहे अमेरिकेमध्ये, जेही पाहिजे असतील ते. बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की ज्या आता भारतात नाही दिसत, बट अमेरिकेमध्ये मिळून जातील तुम्हाला. हे पूर्ण ते सेक्शन आहे. तर आता या सेक्शनमध्ये सगळं तुम्हाला इसेन्स वगैरे जे केकसाठी किंवा आईस्क्रीमसाठी लोक वापरतात, कुल्फी वगैरे बनवण्यासाठी ते आहे. बॉर्नव्हिटा वगैरे आहे, हॉर्लिक्स आहे. आणि तसंच या साईडला परत तुम्हाला शेंगदाणे वगैरे मिळतील, गूळ आहे, गूळ वगैरे आहे. नंतर साखर वगैरे आहे, ड्रायफ्रूट्स वगैरे आहे. इथं ते सगळं भेटून जाईल. तर हे पंपकिन सीड्स आहे. तर ते सगळ्या गोष्टी इथं भेटूनच जातील. चिक्की वगैरे पण मिळते इथं. सगळं उपवासाच्या पण गोष्टी मिळतात. जर तुमचा उपवास असला तर लोक जनरली इथून रेडीमेड पॅकेट घेऊन येतात. आणि हे आता पूर्ण स्टोअर क्लीन करता येते, त्याची गाडी आहे. आईस्क्रीम वगैरे सगळं आहे इथं. पनीर वगैरे असं मिळतं. नानक नावाची कंपनी आहे. नंतर त्यांनी अंजीर वगैरे याच्यात ठेवले. असं ग्रेटेड कोकोनट्स वगैरे मिळते इथं. सगळं इनो वगैरे सगळे आपल्या इंडियाच्या गोष्टी सगळ्याच एकंदरीत मिळतात इथं. हे खाकरा वगैरे आहे. तर आता म्हणू आपण की इथं भारताचे पावडर आणि सोप वगैरे सगळं मिळतं आहे का. तर तुम्ही बघू शकता संतूर वगैरे हे सगळं टॅल्कम पावडर्स आहे. त्याच्यानंतर त्यांचे लोशन्स, बॉडी लोशन्स वगैरे आहे, रूम फ्रेशनर्स आहे, यार्डली, जे पण असं भारतामध्ये मिळतं त्याच सेम पॅकेजिंगमध्ये इथं अवेलेबल आहे. हे लक्सचे साबण आहे, हमाम साबण आहे, लिरिल आहे. त्यानंतर संतूरचं साबण आहे, सगळे साबण आहे ते. त्यानंतर शॅम्पू वगैरे सगळं आहे, परफ्यूम्स वगैरे आहे. हे पूर्ण त्याचं सेक्शन आहे. आणि इथे पुढं हे सगळं लोणच्याचं सेक्शन आहे, किंवा कुठलं मिक्स जे इन्स्टंट भाज्या बनवायच्या त्याचे बरण्या मिळतात. हे ॲक्च्युली तुम्हाला मी वेगमन्समध्ये सुद्धा दाखवलं. पण हे सगळं लोणच्याचं सेक्शन आहे इकडे. त्याच्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे ते पण सगळं मिळतं आहे. सॉस वगैरे जे आहे ते बार्बिक्यू सॉस, तुमचा सोया सॉस वगैरे जे सगळे आहे ते सगळ्या गोष्टी पण इथं आहे. आणि या साईडनी सगळे लोणचे आहे. तर मी जनरली बेडेकरचंच लोणचं घेतो, मला ते फार आवडते. पण त्या सर्व गोष्टी पण इथं मिळतात. जणांना प्रश्न पडलेला असतो की इथं पोळ्या कशा बनतात. तर बरेच लोक लाटतात पोळ्या, बट मी अजून 3 वर्षामध्ये शिकलो नाही आहे. पण हा एक ब्रँड आहे ज्याच्या अनकुक्ड फुलके मिळतात, फुलका फ्रेश म्हणून. आणि एकदा तुम्ही हे घेतले की ऑलमोस्ट 2 महिने वगैरे चालतात. याच्यामध्ये टोटल 600 ग्रामचे फुलके आहे ते. आणि याच्यामध्ये टोटल ऑलमोस्ट 18 फुलके येतात. आणि ते केवढ्याला आहे, $15 आहे तिथे. $8 आहे. $8मध्ये 18 फुलके मिळतात. तर मी हेच फुलके घरी घेऊन जात असतो. माझ्याकडे तर ऑलरेडी आहे आणलेले, तर मी परत घेत नाही आहे. बट बाकी पण अशा पोळ्या वगैरे मिळतात इथं, ज्या आहे पण त्या बेस्ट आहे सगळ्यात. मी ऑलमोस्ट सगळ्या ट्राय करून झाल्या आहे, तर त्यामुळे मी त्याच घेऊन जातो. आता नान वगैरे पण आहे इथं वर.
आणि हे इंडियाचे ब्रेड आणि पाव वगैरे पण इथं मिळतात सगळे, तर ते सुद्धा अवेलेबल आहे. तर मला अजून एक गोष्ट घ्यायची आहे. जनरली इथं टोस्ट वगैरे मिळतात आणि एक व्हेजिटेरियन असं हे ग्रीन पॅकेट आहे केक रस्क म्हणून, ते खूपच छान असते. मी ते दाखवतो तुम्हाला आणि एक मागचं उचलतो ज्याच्यामध्ये तुटलेलं नसणार आहे. तर हे व्हेजिटेरियन केक रस्क आहे, हे मला फार आवडतात. तर याचा एक बॉक्स घेणार आहे मी आता. आता आंब्याचा सीझन आला आहे, इथं आंबे आलेले आहेत ऑलरेडी, आंब्याच्या पेट्या आलेल्या आहेत. पण मी थोड्या दिवसाआधी आंबे घेऊन गेलो होतो, त्यामुळे आता मी परत घेऊन नाही जाणार आहे. इंडियन स्टोअर पण मी तुम्हाला पूर्ण दाखवलं आहे आणि खरेदी झाली आहे पूर्ण. तर आता मी चाललो आहे घराकडे परत आता माझ्या. आणि जसं की मी आधी पण बोललो आहे की मी माझ्या घराचा लवकरच एक व्हिडिओ टाकील पूर्ण अपार्टमेंटचा, की माझं अपार्टमेंट कसं आहे. तर आता डिनरसाठी मी बनवतो आहे भेंडीची भाजी. मी ऑलरेडी तेल तापायसाठी ठेवून दिलं आहे आणि भेंडी कापून ठेवलेली आहे, मिरची पण कापून ठेवली आहे आणि लसूण कुटून ठेवलं आहे. बस आता थोड्याच वेळात झटपट मी भेंडीची भाजी बनवणार आहे आणि पोळ्या बनवणार आहे जेवायसाठी. तर मी तुम्हाला थोडं दाखवतो की मी कसं बनवतो. कढीपत्ता आता मला धुवून ठेवायचा आहे फक्त पटकन टाकायच्या आधी, आणि दाखवतो मी. तर तेल झालं आहे आता छानपैकी गरम. आता मी टाकतोय थोडंसं मोहरी, त्याच्यानंतर लगेच टाकेल की थोडासा जिरा आणि चांगलं उडील. आता याला थोडं कमी फ्लेम करून घेतो मी. थोडा जिरा तळतळला की त्याच्यानंतर आता मी टाकेल त्याच्यामध्ये थोडी मिरची पहिले. तर आता मी मिरची टाकून घेतली आहे, थोडी तिला चांगली तडतडू देतो. त्यानंतर मी टाकील लसूण आणि कढीपत्ता. तर आता पहिले कढीपत्ता टाकून घेतो मी. जस्ट फ्रेश धुवून ठेवलेलं होतं मी, थोडं उडू शकते ते, बट मी फ्लेम कमी केले असल्यामुळे जास्त उडणार नाही. परत फ्लेम हाय केली आता. आणि आता मी टाकतोय लसूण. तर आता मी कुटलेलं लसूण टाकलं आहे. तर थोड्या वेळ आता हे लसूण थोडंसं ब्राउनिश झालं की त्याच्यामध्ये मसाले टाकेल मी. आणि बस मसाले टाकल्यानंतर थोड्या वेळ ते परतून भेंडी टाकून दिली त्यामध्ये. आता बऱ्यापैकी सगळं मिक्स झालं आहे आणि कुक झालं आहे ते. तर आता मी मसाले टाकणार आहे याच्यामध्ये. मीठ ॲड करून भाजी टाकून देतो. मीठ जनरली मी सगळ्यात शेवटी टाकतो, म्हणजे भेंडी जास्त चिकट होत नाही. मी एखाद्या यूट्यूब व्हिडिओवर पाहिलं होतं आणि आईने पण मला सांगितलं होतं. तर बस आता मी तेच करणार आहे. तर आता मी सगळे मसाले टाकले आहे. पहिले हळद टाकली, त्याच्यानंतर कोरिएंडर पावडर, थोडा गरम मसाला आहे और सब्जी मसाला मे बी, त्याच्यानंतर तिखट टाकलं आहे थोडं आणि बस ते मिक्स केलं. आता मी भेंडी याच्यामध्ये परतून घेईल. जस्ट भेंडी ॲड केली मी आता मी चांगलं मसाला मिक्स करून घेईल, म्हणजे पूर्ण मसाला भेंडीला लागला पाहिजे. तर आता बस मी मिक्स करून घेतो आणि दाखवतो. छान आता मसाला मिक्स होऊन गेला आहे भेंडीमध्ये. मी जास्त आता भेंडीला हलवत नाही बसणार, कारण की मग एकदम ती चिकट होऊन जाईल. तर त्यामुळे मी थोडा वेळ आता असंच सोडून देणार आहे त्याला, 1 मिनटं. आणि मग थोड्या वेळामध्ये परतत राहील त्याला, म्हणजे जास्त चिकट पण नको व्हायला भेंडी. आणि मीठ सगळ्यात शेवटी ॲड करेल मी. तर आता ऑलमोस्ट भेंडीची भाजी होण्यात आली आहे. मी फक्त आता मीठ ॲड करणार आहे. आणि हे ते फुलके आहेत जे मी बनवणार आहे आता. ह्याच माझ्या पोळ्या आहे. मी अजून पोळ्या बनवायला शिकलो नाही आहे 4 वर्षामध्ये, बट ठीक आहे, चालतं आहे म्हणजे. तर बस आता मी मीठ शेवटी ॲड करतो आहे आणि बस आता त्याला मिक्स करून घेईल. आणि त्या साईडला मी ऑलरेडी गरम करायसाठी सुरू केलं आहे तवा, तो त्याच्यावर आता फुलके करणार आहे. तर मस्त आता फुलके रेडी होत आहेत. एकदम छान फुलते ही पोळी. पहा किती छान फुलला आहे तो फुलका. आता मी जस्ट पलटतो त्याला. तर छानपैकी आता जेवण रेडी झालं आहे माझं. आणि मला लक्षात आलं अचानक की अरे ताक पण बनवलं पाहिजे आपण. तर मी ताकसुद्धा बनवून घेतलं आहे. आणि आता मी छान बघणार आहे तारक मेहता का उल्टा चष्मा. आणि हा ब्लॉग आता मी इथं संपवतो.